पुणे ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कामगिरी. खानापूर सराफ दुकानावरील दरोड्याचा 48 तासांत छडा. हवेली तालुक्यातील खानापूर येथील वैष्णवी ज्वेलर्सवर दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला जेरबंद करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना मोठं यश आलं आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि हवेली पोलिसांनी अवघ्या 48 तासांत 5 आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून 70,32,000 रुपये किमतीचे सुमारे 56 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आलेत. नेमकी घटना काय? 26 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12:30च्या सुमारास 5 दरोडेखोरांनी तलवार आणि कोयत्याचा धाक दाखवून वैष्णवी ज्वेलर्स मधून तब्बल 84 तोळे सोने आणि रोख रक्कम असा एकूण 1,05,00,000चा मुद्देमाल लुटला होता. या घटनेमुळे खानापूर परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं होतं. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी हे आव्हान स्वीकारून तपासासाठी 6 पथकं तैनात केली होती. असा लागला छडा. दरोडेखोर हे पानशेतच्या दिशेनं गेल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे मागोवा घेतला. तपासादरम्यान आरोपी वेल्हे तालुक्यातील संगापूर डोंगराच्या जंगलात लपल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी जंगलात सापळा रचून खालील मुख्य आरोपींना ताब्यात घेतलंय. अंकुश दगडू कचरे, वय वर्ष 20, राहणार कात्रज, वेल्हे. याच्यावरती यापूर्वी 3 गंभीर गुन्हे दाखल आहेत. गणेश भांबू कचरे, वय वर्ष 22, राहणार कात्रज, वेल्हे यांसह अन्य 3 विधी संघर्षित बालकांनाही ताब्यात घेण्यात आलेला आहे. तेज तुफान न्यूज करिता मुख्य संपादक आयुब शेख, हवेली. 25 रोजी दिवसात 12:30 वाजताच्या सुमारास वैष्णवी ज्वेलर्स खानापूर या ठिकाणी एक दिवसात डकैती झाली. त्यामध्ये 5 आरोपीने जे ज्वेलरी शॉप मधून 840 ग्राम सोना FIR प्रमाणे ते चोरून गेले आणि त्याचे नंतर हवेली पोलीस स्टेशनची टीम, त्याचे बरोबर LCB ची टीम यांना विशेष टीम्स गठीत करून आरोपीचा पाठलाग करण्यासाठी, त्याचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आले होते आणि सतत 2 दिवस त्याचा तपास चालू होता. डॉग स्क्वॉडचा वापर करण्यात आला, CCTV कॅमेरे चेक करण्यात आले, गोपनीय माहिती काढण्यात आली आणि शेवटला ते जे आमचे SDPO हवेली सुनील पुजारी साहेब, पोलीस स्टेशनचे महिला पोलीस निरीक्षक मॅडम, त्याचे बरोबर LCB PI साहेब, ह्या सर्वांनी एकत्र मिळून सापळा रचला, आरोपीचा शोध काढला आणि एक आरोपी निष्पन्न केले. त्यात 2 मेजर आरोपी आहात, अंकुश दगडू कचरे, गणेश बांबू कचरे, त्यांच्याबरोबर 3 विधी संघर्ष बालक आहात आणि एक आरोपीला अटक करण्यात आलेला आहे. त्याच्याकडून सध्यापर्यंत 560 ग्राम एवढी सोन्याची रिकव्हरी सुद्धा करण्यात आलेली आहे. त्यावेळी त्यांनी जे काही हत्याराचा दहशत निर्माण करण्यासाठी वापर केला होता, कोयता वगैरे, तलवार वगैरे, ते सुद्धा जप्त करण्यात आलेले आहे. अजून पुढे जे टीम आहे इतर आरोपीवर कारवाई करण्यासाठी फील्डमध्ये सतत कार्यरत आहे. टीमने एक चांगला डिटेक्शन केला आहे, त्यासाठी त्याचा खूप खूप अभिनंदन आहे. आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क.